परवानगी नसताना दुचाकीच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी रंगेहात पकडलंय। मुंबईमध्ये अवैध ॲपचा वापर करत रॅपिडो बाईक सेवा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। प्रताप सरनाईकांनी केलेल्या कारवाईचं आणि त्यानंतर त्यांनी दाखवलेल्या माणुसकीचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक केलं जात आहे। मुंबईमध्ये अनधिकृत रॅपिडो टॅक्सी चालवतात का असा सवाल सरनाईकांनी अधिकाऱ्यांना विचारला होता। यावर अधिकाऱ्यांनी साहजिकच नाही असं उत्तर दिलं, परंतु सरनाईकांनी या प्रकरणाचा भांडफोड करायचं ठरवलं। उलट तपासणी करण्यासाठी त्यांनी रॅपिडो बाईक टॅक्सी ॲपवर स्वतःच्या अनोळखी नावाने राईड बुक केली। पुढच्या 10 मिनिटांमध्ये मंत्रालयाच्या बाबू गेनू चौकात सरनाईकांना घेण्यासाठी बाईक आली। यावेळी सुरुवातीला अशी सेवा सुरू नसल्याचं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची चांगली धांदल उडाल्याचं पाहायला मिळालं। सरनाईकांनी चालकाला दरडावलं, खडसावलं आणि जाताना 500 रुपयाची नोट त्याच्या खिशामध्ये घातली। रॅपिडो चालक गरीब आहे, त्याच्या मागे लपलेल्या लोकांवर आम्हाला कारवाई करायची आहे, असं सरनाईकांनी यावेळी सांगितलं। राज्य शासनाने ई बाईक धोरण जाहीर केलेलं आहे। अशावेळी अटी आणि शर्तीचं पालन करणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकींनाच प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात येते, परंतु यापैकी कोणतेही नियम न पाळणाऱ्यांविरोधात परिवहन खात्याने धडक कारवाईला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता प्रताप सरनाईकांनी केलेल्या बेधडक कारवाईची सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे।